आजचा दिवस कोविड काळात निष्पाप बळी गेलेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाचा होता. कारण आज एकीकडे बॉडी बॅग खरेदी घोटाळ्यासंबंधी किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी झाली, तर दुसरीकडे ऑक्सिजन घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध तक्रार दाखल झाली. त्यामुळे आज मुंबईकरांचा ऑक्सिजन घोटाळ्याने कसा जीव घेतला, बॉडी बॅग खरेदीत घोटाळा कसा झाला, त्यात आतापर्यंत कोणाची नावं उघडकीस आली आहेत, ह्यामागे मास्टर माइंड कोण आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके. विषयाची सुरुवात करताना आपण आधी आतापर्यंत ऑक्सिजन घोटाळ्यात आणि बॉडी बॅग खरेदी घोटाळ्यात काय घडलं याचा आढावा घेऊ. कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपामुळे दिनांक 5 ऑगस्ट रोजी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम 420 आणि कलम 120(ब) या दोन कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आज ईडीकडून किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी किशोरीताई म्हणाल्या की उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारी संस्थांना कायम सहकार्य केलं पाहिजे. मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलं आहे, त्यामुळे अशा चौकशांना सामोरे जाणं माझं काम आहे. खिचडी घोटाळ्याशी माझा संबंध नाही, असंही किशोरीताई म्हणाल्या. त्यावेळी एका पत्रकारानं त्यांना विचारलं, मग ठाकरे गटाच्या नेत्यांना उगाच कोविड घोटाळ्याच्या प्रकरणात गोवलं जातंय असं तुम्हाला म्हणायचंय का? त्यावर गोंधळून जात किशोरीताई म्हणाल्या, नाही, सगळ्यांना उगाच कोविड घोटाळ्यात गोवलं जात नाही असं किशोरीताई म्हणाल्या. म्हणजे कोविड घोटाळ्यात सगळे आरोपी नाहीत, तर काहीच आरोपी आहेत असं त्यांना म्हणायचं होतं का, असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात झालेल्या ऑक्सिजन घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय रोमिल छेडा यांच्यावर आणि त्यांच्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ठाकरेंच्या सत्ता काळात पेंग्विन आणण्यापासून ते आतापर्यंत 53 कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसंच कोविड काळात रोमिल छेडांना कॉन्ट्रॅक्ट देताना मंत्री अस्लम शेख यांनी त्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट संदर्भात काम देण्यासाठी विरोध केला होता. पण तरीही आपले हितसंबंध जोपासण्यासाठी आदित्य ठाकरेंनी त्या कंपनीला काम मिळवून दिलं. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे रोमिल छेडा यांच्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने आणि जयपूर हॉस्पिटलच्या राजस्थान सरकारने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं होतं. कंपनीच्या माध्यमातून रोमिल छेडा यांनी 138 कोटींचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा करण्याचे पैसे घेतले आणि फक्त 38 कोटी किमतीचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा केला. मग 102 कोटी गेले कुठे, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली आणि अखेर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण या सगळ्यात रोमिल छेडा कोण आहे, असा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे. रोमिल छेडा हे कंत्राटदार आहेत. कोविड केंद्रांना खुर्च्या, पलंग आणि इतर वस्तू त्यांनी कोविड काळात पुरवल्या होत्या. पण ह्या वस्तू पुरवताना त्यांनी कोट्यावधी रुपयांची फुगवलेली बिलं सादर केली, असा आरोप ईडीच्या छापेमारीतून समोर आला आहे. दरम्यान कंत्राटदार राहुल गोम्स यांनीही कोविड जम्बो केंद्र बांधण्यासाठी बीएमसीने 150 कोटी रुपये दिले होते, असे ईडीने माहिती दिली आहे. त्याचबरोबर ईडीच्या छापेमारीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. तसंच उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळात मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्यांना ऑक्सिजन प्लांटचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी ज्या बोगस मशीन्स लावण्यात आल्या त्या वेळेवर सुरू झाल्या नाहीत. ज्यावेळी ऑक्सिजनची गरज होती त्याच्या 1 वर्षानंतर हे प्लांट सुरू झालेत. त्यामुळे या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यामुळे शेकडो कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. या सगळ्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मागच्या 25 वर्षापासून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता आहे. या काळात महानगरपालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे अनेक आरोप करण्यात आले. मागच्या काही काळात या आरोपांमध्ये वाढ झाली, किंवा आपण असं म्हणू शकतो की मागचा काही काळ महानगरपालिकेतील अनेक गैरव्यवहार समोर आलेत. मात्र त्यावेळी वेगवेगळे घोटाळे करत मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम काही लोकांकडून थांबलेलं नाही, ज्यातील अनेक घोटाळे आता उघडकीस येत आहेत. ठाकरे गटाचे नेते हे फक्त कोविड घोटाळ्यामुळे चर्चेत आलेत का? तर नाही. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब
खिचडी घोटाळा आणि बॉडी बॅग खरेदी प्रकरणी किशोरी पेडणेकर, भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर अशा ठाकरे गटातील नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तरी या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.